आरोग्यविषयक उपाय. कुठलाही सल्ला तज्ज्ञ वैद्यांच्या मार्गदर्शनाशिवाय अंमलात आणू नये. डोकेदुखी. डोके दुखत असल्यास एक चिमूटभर मीठ जिभेवर ठेवून अर्ध्या मिनिटाने ग्लासभर पाणी प्यावे. डोकेदुखी लगेच थांबते. अर्धशिशी मायग्रेन. रात्री कच्चा पेरू उगाळून त्याचा लेप कपाळावर लावावा. सकाळी हा लेप धुवून टाकावा. सलग 10 दिवस हा प्रयोग केल्यास अर्धशिशीचा त्रास नाहीसा होतो. पूर्ण डोके दुखणे. निरगुंडीचा पाला मिठाच्या पाण्याने धुवून घ्यावा. तो स्वच्छ हाताने चुरगाळून त्याच्या रसाचे 1-2 थेंब नाकात सोडावेत आणि डोके मागे करून अर्धा तास झोपावे. सायनस. सुंठ आणि गूळ समप्रमाणात उगाळावे. त्यात अर्धा चमचा पाणी घालून ते कोमट होईपर्यंत गरम करावे. वस्त्रगाळ करून प्रत्येकी अर्धा चमचा दोन्ही नाकपुड्यात सोडावे. डोके मागे करून अर्धा तास झोपावे. त्यानंतर अर्ध्या तासाने पुन्हा हाच प्रयोग करणे. केस गळती. घाणीवरील खोबरेल तेल पाव लिटर, तुळशीची 2 पाने, जास्वंदाच्या झाडाची 2 पाने, 1 चमचा ब्राह्मी पावडर, 1 चमचा आवळा पावडर आणि मधमाशांच्या पोळ्याचे मेण 15 ते 20 ग्रॅम्स एकत्र करून मंद आचेवर शिजवावे. त्याचा रंग हिरवा झाल्यानंतर ते गाळून घ्यावे. ह्या तेलाने रोज रात्री 10 मिनिटे केसांच्या मुळांना मालिश करावे. सुरुवातीला सलग 8 दिवस हा प्रयोग रोज करावा. स्त्रियांनी पुढील 2 महिन्यांपर्यंत आठवड्यातून 2दा हा प्रयोग करावा. पुरुषांनी रोज करायला हरकत नाही. स्नान करताना स्त्रियांनी कोमट पाण्याने आणि पुरुषांनी थंड पाण्याने आंघोळ करावी. डोळ्यांसाठी नागवेलीचे पान मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुवून स्वच्छ हाताने चुरगळावे व त्याचा रसाचा 1-1 थेंब दोन्ही नाकपुड्यात सोडावेत. रोज हा प्रयोग केल्यास दृष्टी चांगली राहते. आयुष्यभर चष्मा लागत नाही. काचबिंदू, मोतीबिंदू इत्यादी नेत्ररोग होत नाहीत. नाकातील हाड वाढल्यास 5 रिठे व 1 चमचा सुंठ पावडर 3 कप पाण्यात अर्धा कप पाणी होईपर्यंत उकळावे. नंतर हे पाणी वस्त्रगाळ करून घ्यावे. कोमट झाल्यानंतर ते काचेच्या स्वच्छ बाटलीत भरून ठेवावे. रोज रात्री झोपण्यापूर्वी दोन्ही नाकपुड्यात त्याचे 2-2 थेंब सोडावेत. सलग 10 दिवस हा प्रयोग केल्यास नाकातील वाढलेले हाड कायमस्वरूपी पूर्ववत होते. सर्दीचा त्रास झाल्यास दोन्ही हाताचे अंगठे मुठीत ठेवून त्या मुठी विरुद्ध हाताच्या काखेमध्ये 2 मिनिटे दाबून ठेवल्यास सर्दीचा त्रास कमी होतो. वजन कमी करण्यासाठी ताजे ताक घुसळून त्यातील लोणी काढून टाकावे व 1 लिटर ताकात 2 लिटर पाणी या प्रमाणात हे ताक 1 दिवसाआड रोज प्यावे. हृदय मजबूत होण्यासाठी रोज सकाळी नियमितपणे लसणाची 1 पाकळी खावी. हृदयरोग्याने 2 पाकळ्या खाव्यात. त्यामुळे ब्लॉकेजेस निघून जातात. कफ वाढल्यास किंवा दम लागत असल्यास कांदा किसून त्याचा रस काढावा. हा रस कापडातून गाळून घ्यावा व 1 मोठा चमचा भरून प्यावा. त्यानंतर अर्ध्या मिनिटाने गरम पाणी प्यावे. त्यामुळे 10 मिनिटात सर्व कफ निघून जातो. श्वास मोकळा होतो. ऑक्सिजनचा पुरवठा वाढतो व दम लागत नाही. लहान मुलांच्या सर्दी व कफासाठी अर्धा चमचा मोहरी कुटून त्यात 1 थेंब मध घालावा व त्याचा वास द्यावा. कफ मोकळा होऊन सर्दी जाते. अपचनाचा त्रास. रोज 1 वेलदोडा घेऊन त्यातील काळे दाणे अर्ध्या 1 तासाने 1-1 तोंडात टाकून चघळून खावेत. अपचनाचा त्रास. बोटाच्या पेराएवढा आल्याचा तुकडा घेऊन तो किसावा. त्यावर अर्धा चमचा लिंबाचा रस पिळून चवीपुरते मीठ घालावे व ते मिश्रण चोखावे. यामुळे 5 मिनिटात करपट ढेकर थांबते व अपचनाचा त्रास नाहीसा होतो. पोटाचा घेर, लठ्ठपणा कमी करण्यासाठी रोज जेवल्यानंतर बोटाच्या पेराएवढा आल्याचा तुकडा घेऊन तो किसावा. त्यावर अर्धा चमचा लिंबाचा रस पिळून चवीपुरते मीठ घालावे व ते मिश्रण चोखावे.
अर्धा चमचा जिरे व ओवा, यामध्ये थोडीशी बडीशेप घातल्यास चालेल. चावून कोमट पाण्याबरोबर गिळणे. सकाळी व दुपारी समान प्रमाणात आहार घ्यावा. म्हणजे सकाळी 2 पोळ्या खाल्ल्यास दुपारीसुद्धा 2 पोळ्या खाव्यात. मात्र रात्री त्याच्या निम्म्या प्रमाणात म्हणजे 1 पोळी खावी. जेवल्यानंतर कोणत्याही थंड पदार्थाचे सेवन करू नये. स्त्रियांचे पोट कमी करण्यासाठी पायाच्या बोटात चांदीची जाड जोडवी घालावीत. मोठ्या चमचाभर तिळाच्या तेलात 2 चिमूटभर सैंधव मीठ घालून रोज रात्री झोपण्यापूर्वी 10 मिनिटे आधी हे मिश्रण प्यावे. यामुळे वजन हमखास कमी होते. मूळव्याध. अर्धा लिंबू घेऊन त्यावर सैंधव मीठ भुरभुरावे व ते चोखून खावे. सलग 10 ते 15 दिवस दिवसातून 4 ते 5 वेळा हा प्रयोग केल्यास मूळव्याध नाहीशी होते. मुतखडा, किडनी स्टोन. दगडी पाला, कंबरमोडीचा पाला मिठाच्या पाण्याने धुवून त्याचा रस काढावा. सलग 15 दिवस सूर्योदयानंतर व सूर्यास्तापूर्वी अशा 2 वेळी प्रत्येकी 2 चमचे हा रस प्यावा. वर्षातून एकदा सलग 15 दिवस हा प्रयोग करावा. मुतखड्याचा त्रास कायमचा बरा होतो. रोज 1 ग्लास ताक नित्यनेमाने प्यायल्याने देखील मुतखड्याचा त्रास होत नाही. कोठा साफ होण्यासाठी सीताफळाची 4 पाने किंवा आंब्याचे 1 पान मिठाच्या पाण्याने धुवून खावे. त्याने पोट साफ होते. दातांच्या बळकटीसाठी पेरूची 10-12 पाने तांब्याभर पाण्यात घालून त्यात 1 चमचा मीठ व 4-5 लवंगा घालून उकळावे. ते पाणी कोमट झाल्यावर गाळून घेऊन त्यामध्ये 2 वेळा तुरटी फिरवावी आणि त्या पाण्याने खळखळून चूळ भरावी. यामुळे हिरड्यातून रक्त येणे किंवा दात दुखणे आणि सेन्सेशन थांबते.